अक्षयजी संजय कांबळे साहेब. वेलकम अक्षय दादा, आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025 च्या वतीनं आपलं मनापासून अधिक स्वागत. थँक्यू. येस, व्हॉट अ मॅच यार. चित्तथरारक सामना. एका बाजूला जिंती संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला श्री वागजाई देवी स्पोर्ट्स गोशटवाडी टीम आणि नवलाई जिंती संघ. चित्तथरारक सामना आहे. सुरेश कुराडे दादा यांच्यासाठी महत्वाची बॅच असेल. वडा मुवमेंट, खूप छान मुवमेंट आहे ही, अप्रतिम मुवमेंट आहे. फायनल मॅच, मेगा फायनलची लढत, 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट टीम उद्धवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025. आज पहिल्यांदाच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये असं घडलंय की फायनल 3 ओव्हरची पाहायला मिळते, सेमीफायनल 3 ओव्हरची आणि फायनल देखील 3 ओव्हरची. चांगलं आयोजन झालंय, वेळेत सामने संपण्याचा प्रयत्न झालाय आणि ही महत्वाची बाब राहिली आहे. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण श्रेय हे उद्धवणी टीमला जातं, कारण फायनल 3 ओव्हरची होते. कौतुक करेल तो, कमी त्रास देत नाही असंही आयोजनाला. त्यांना मागे लागलंय सगळ्या खेळाडूंच्या आणि खूप छान. निलेश खुश असेल. एखाद्या आयोजकाला काय हवंय, सगळ्या टीमनं बोलावं, फायनल टीमनं बोलावं, भाऊ फायनल 3 ओव्हरची भेटली आणि मस्त. शिवाजी बॉस यांच्या सगळ्यांचं कौतुक करेल. बॉस खडा आहे तो तालुका खऱ्या अर्थानं बडा आहे. बॉस या सगळ्यांच्या पाठीशी सातत्याने संस्थापक अध्यक्ष म्हणून उभा असतो. पीटीपीएल तो लवकरच येईल तुमच्यासाठी. फायनल मॅच, पहिला चेंडू मैदानामध्ये जाऊयात. लॉफ करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, खेळाडू आहे वेगानं मिड विकेट मध्ये डीप मधून भरत येतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. व्हॉट अ मॅच यार, अप्रतिम मॅच. बघितलेल्या स्वप्नांसाठी जिद्दीनं लढत राहायचं असतं, ते स्वप्न आज क्रिस्टल ट्रॉफीचं दोघांनी बघितलंय. बाकी प्रश्न राहिला बाकीच्यांचा. जेव्हा क्रिस्टल ट्रॉफी जिंकाल ना, तेव्हा प्रत्येक जण बोलेल भाऊ कसं करून दाखवलं. ही ती मॅच आहे. लफ केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॅटिंग करत असताना हाय अँड हँडसम प्रवीणच्या बॅट मधून निघून जातोय. बिग 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 बिगी. और व्हॉट अ ड्राइव. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्राला 1 2 3 4 खेळाडूच्या मागे चेंडू बाउन्स होतोय, सारे गम निघून जातोय. येईल 4 4 4 चौकार. आणि जो बॅटिंग करतोय त्यानं तालुक्याला भेट लावलाय आपल्या फलंदाजीनं. प्रवीण नेवगे, कव्हर ड्राईव्ह स्पेशलिस्ट. लॉफ केलाय, निघून जातोय. इट्स अ हाय अँड हँडसम कॉपी बुक स्टाईल बिग 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 हिट. व्हॉट अ बॅटिंग प्रवीण नेवगे, अप्रतिम.
कल भी सफर में था, मैं आज भी सफर में हूं. कल अपने अपनों के तलाश में था, मैं आज अपने तलाश में हूं. आज स्वतःच्या शोधामध्ये हा खेळाडू ड्राईव्ह तर केलाय. वन बाउन्स कदाचित निघून जातोय. येईल चार, येईल चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 20 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 धावा, मग चौकार, मग षटकार, मग पुन्हा चौकार. गोलंदाजी करत असताना तेजसच्या गोलंदाजीमध्ये धावा आल्या तब्बल 20. मजा आली यार मॅचला. काय दे दनादन धूम धडाका. निका पोस्टर, फटा पोस्टर, निकला हीरो. हीरो कोण था? प्रवीण नेवगे. एक वेगळी मजा मॅचला. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज बाहेर निघालाय. सुनील. सुबह की चाय, बड़े लोगों की राय, दोनों भी इंपॉर्टेंट है. चाय जेवढी उकळ, म्हणजे बोलतात ना, चाय में बबल ना हो, चाय में उबाल ना हो, वो चाय किस काम की. मॅच में बबल ना हो, वो मॅच किस काम की. म्हणजे चाय म्हणजे उबाळ पाहिजे, मॅच मध्ये बबाल पाहिजे. आणि आगला आपण आहोत मॅच रंगणार. लॉफ केलंय बॅटीच्या टॉप एजला. कॅचचा कॉल दिलाय. विकेटचा पदार्थ. मोठी विकेट कुणालनं पकडली आहे. अंपायर कॉल येतोय. हो यू टी आउट. मोठा मासा, मोठी विकेट, मोठा हिरा, मोठा फलंदाज बाहुबली यावेळी मात्र माघारी जातोय. बाबूराव का चॅम्पियन पद मिळवलं याच स्पर्धेमध्ये. यंदाच्या वर्षी गोशेटवाडी टीम समोर आहे. विकेट किपरला पाहताय. एक बॅटिंग साठी आलाय तालुक्याचा बेस्ट विकेट किपर. त्याच्या मागे तालुक्याचा दुसरा बेस्ट विकेट किपर. मजा आहे का गुरु. लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका खेळून काढलाय संतोष डिसलेच्या बॅट मधून. पहिला चेंडू जातोय सीमा रे पार. षटकार. हा वाशीच्या MGMच्या मैदानापासून आम्हाला जेव्हा बॅट पकडा येत नव्हती तेव्हा आम्ही या खेळाडूचा खेळ पाहायचो. आज पण तसाच खेळतोय. एक सिंगल धाव ते कंप्लीट केली जाते. एक धाव. म्हणजे आशिष, आम्ही मैदानाच्या बाहेरून या खेळाडूंचे खेळ बघायचो. म्हणजे विचार कर, आज 7 ते 8 वर्ष झाली तोच खेळ संतोष साजे तसाच आहे. संतोष डिसले श्रीलबीर मधून त्यावेळी बॅटिंग करत होता. आजही आपण पाहिलं तर गावासाठी खेळतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27. 27 धावा. प्रवीण नावाचं वादळ अजूनही मैदानामध्ये आहे. प्रवीण नेवगे मैदानामध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटवरती सरळ आला नाहीये. कुणाल चेंडूच्या वन बाउंडची वाट बघतोय. एक सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न संतोष चतुरेच्या लागत तो चेंडू फेकलाय. चुकी झाली आहे. 2 धावा, 2 रन. तुमने चुराया जो सनम. ऑर्डर रनिंग बिटवीन द विकेट. याला बोलतात चोरीच्या धावा, चिक्की धावा, रनिंग बिटवीन द विकेट. हा ज्या पद्धतीने आय कॉर्डिनेशन राहिलाय. एक धावा, 2 धावा महत्वाच्या. अप्रतिम बॅटिंग. 4 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल 29 ऑन अ स्कोर कार्ड. उचलला, फेकून दिला जातोय. विजलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं. संतोष डिसले हे नाव, या नावामध्ये सामर्थ्य आहे आणि हे नाव आजही मैदानामध्ये गाजतंय, वाजतंय 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 वाजतंय. ज्या खेळाडूनं आज या स्पर्धेच्या शुभमुहूर्तावरती आपल्या टेनिस क्रिकेटची रिटायरमेंट घोषित केली, असा गोशेटवाडी टेनिस क्रिकेटचा, गोशेटवाडी गावाचे लेजंड खेळाडू दाखल झालेत. सुरेश दादा कुराडे. खूप महत्वाचे असते स्पेल भाऊ. हा क्रिकेटचं प्रेम. किती वर्ष तुम्ही क्रिकेटसाठी खेळलात, काय काय प्रवास झाला गावासाठी. रिटायरमेंट इज नॉट इझी.
एक वेगळी मुवमेंट मैदानामध्ये असते. जावे मॅच कडे. लॉफ करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आता आला. चेंडू आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये जातोय की काय, अडवला जातो. एक सिंगल धाव एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 36 या धावसंख्येवरती. आज डीजे अद्वैत देखील आलाय. डीजे अद्वैत, त्याचंही स्वागत करूया. डीजे कुणाल आलाय. डीजे चेतन आज आलाय. लॉफ केला जातोय. प्रवीणला फसवलं जात आहे. रिटायरमेंटच्या शेवटच्या स्पेल मध्ये एक मोठा बाहुबली पकडला, मोठा मासा पकडला. प्रवीण नेवगे बॅक टू द डग आउट. विकेट. टू बॅटर. पहिला चेंडूवरती हे जे जुने खेळाडू आहेत, ओल्ड इज गोल्ड, जुना चावल, हे युवा खेळाडूंना फसवतात सातत्यानं. हा झोलवाला चेंडू होता, हा मारला नाहीये, फसवला गेलाय. आणखीन एक विकेट सुरेश दादा कुराडे यांच्या खात्यामध्ये. म्हणून बोलतोय जुने चावल जे आहे ना, बोलतो ना जुना तांदूळ गावावर आणतो, भात बनवतो, कसा मस्त बनतो. हे जुना चावल बोलते इसको. ओल्ड इज गोल्ड. आणि ओल्ड इज गोल्ड ते युवा खेळाडूंना नाही खऱ्या अर्थानं झेपत. कारण की पहिल्यांदा क्रिकेट खेळायला जायचं सिंगल डबलचं, अभि षटका लगाव रील बनव. मात्र यामध्ये गोलंदाज खऱ्या अर्थानं खाऊन जातात पूर्णपणे भाव. आणि तसाच भाव खाल्ला या गोलंदाज सुरेश दादानं. अप्रतिम, त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाचा क्षण आहे. आणि अशा वेळी ते विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभ्या आहेत. एखाद्या खेळाडूला सोपं नसतं जेव्हा रिटायरमेंट घेणं, यासाठी मोठं मन लागतं. आपण स्वतः घोषित करणं, गावाच्या क्रिकेटच्या पाठीशी उभं राहणं. अप्रतिम. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 36. अप्रतिम बॅटिंग. हॅट्रिक जर येते तर तब्बल 1000 रुपये गोशेटवाडी टीम कडून. हॅट्रिक विकेट. चेंडू निघून जातोय. सोमा आला. सोमानं पहिला चेंडूवरती उचलला, फेकून दिलाय. हाय अँड हँडसम, धूम धडाका, दे धक्का, हा घे मॅक्सिमम षटकार. टोटल 42. 42 धावा. मजा आएगा गुरु मॅचला. बॅटच्या समोर विकेट कीपर क्लोज आहे. चांगली चेंडू आता आले, चांगली गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 3 चाही खेळ संपलाय. इनिंगही संपली आहे. आणि सुरेश दादा कुराडे यांनी आपल्या आयुष्यातील क्रिकेटचा प्रवास, निवृत्ती जी घोषित केली होती, रिटायरमेंट घोषित केली, त्यामधली एक महत्वाची स्पेल टाकली आहे, महत्वाची ओव्हर टाकली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टार्गेट ठेवलंय 43. 43 धावा करायचे श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोशेटवाडी या संघाला. वर्ल्ड मॅच.
मामा पहिल्यांदा विचारतो गव्हर्नमेंट जॉब आहे का, 1 BHK गाडी आहे का. मामा मोकळा नाही तुला पोरगी द्यायला. अप्रतिम संगीत. काय आजचा दिवस राहिलाय. खाली मॅच लवकर संपल्या आजही खूप छान पद्धतीने. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक. हा, आपल्यासारख्या समालोचकांना अशा चांगल्या स्पर्धेला समालोचन करायला संधी भेटणं ही चांगली गोष्ट आहे. दर्जा ज्या एखाद्या स्पर्धेला असतो दर्जा, आणि त्या दर्जेदार स्पर्धेला दर्जेदार समालोचन करायला भेटणं म्हणजे आपल्या नावालाही वेगळी चकाकी येणं. खूप छान. दोन्ही बॅटर दाखल होतील. चला पाठवा. दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळाली. आजचा अंतिम दिवस, अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली. संपूर्ण उदवणे गावचे ग्रामस्थ आज खऱ्या अर्थाने मात्र पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरची मान्यवरांची उपस्थिती मात्र पाहायला मिळाली. स्पर्धेच्या माध्यमातून जर स्पर्धेची चर्चा केली, प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती आणि क्रिस्टल आर्टने बनवलेल्या चषकाची मोठी चर्चा राहिली आहे. आणि संपूर्ण चषक सन्मान चिन्ह असेल, पहिले 4 पारितोषिक असतील आणि महत्त्वाचं म्हणजे मालिकावीर जी ट्रॉफी आहे क्रिस्टल आर्टने मात्र बनवलेली ती महत्त्वाची आहे. आणि आज खऱ्या अर्थाने मात्र पाहायला गेलं तर 2 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळाली. अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा मॅचला चकाकी येईल, मॅच अगदी चांगली होईल, बिग फाईट पाहायला मिळेल. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धामध्ये जाऊया. आणि मगाशी तुम्ही चायचा उल्लेख केला किरण सर. वो चाय पीने में क्या मजा, वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो, और मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. टक्कर आता नक्की कोणामध्ये होते हे मात्र बघायचं आहे. शेवटच्या मुवमेंटमध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल आणि या ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषकाचा विजेता संघ कोण होईल हे मात्र बघायचं आहे. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. बाबूराव सज्ज झालाय, सोमा सज्ज झालाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतोय बॅटर भरत. ओ माय गॉड, भरत साठी पहिला चेंडू ब्लॉक होता पूर्ण. डिक्लेअर मध्ये एक आली पाहिजे, मात्र पहिला चेंडू प्रश्न विचारला, प्रश्न तिखट होता थोडासा. आणि हा सातारा भाग बोलतो ना, जेवणामध्ये ठेचा आणि आयुष्यातल्या ठेचा, या सगळ्या गोष्टी पाहिजे. ठेचा खाल्ल्याशिवाय जेवणाला गोडी नाही, ठेचा खाल्ल्याशिवाय आयुष्याला गोडी नाही. या गोष्टी आपल्या समोर आहेत. वॉट बॉच लॉक करण्याचा प्रयत्न आहे खेळाडू. लॉंगॉन रिजन मधून सूरज आहे. एक सिंगल धाव घेतली आहे. गुरु मजा आहे का मॅच? खूप मॅचला मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. अरे मॅच रंगणार. हम काय केले बेटा, ती ठिणगी टाकायची, तापवायची, त्याचीच तर खऱ्या अर्थानं मजा येते. दोन्ही बाजूला, एक बाजूला शेर आहे, दुसऱ्या बाजूला बब्बर शेर, एका बाजूला खली आहे, दुसऱ्या बाजूला ग्रेट खली आहे. खलिबली 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 मॅच मध्ये नक्की होणार भाऊ. लॉक करण्याचा प्रयत्न बॅटमध्ये सरळ आला नाहीये. बाबूराव वेगानं जातोय. लॉंगॉनचा खेळाडू, एक सिंगल आली आहे. हिमांशू मैदानामध्ये आलाय. लक्षात घे, राजेश कुराडेला थांबवलंय टीमनं. तुरूप का एक्का पीछे रखा, समोरच्या टीमनं एक्का बाहेर काढलाय. भरत कुराडे ऑल्सो इन टच. हाही खेळाडू सध्या चर्चेत राहिलाय. फायटर जेट म्हटलं जातं गोसेटवाडी टीमचा. जिंती टीमचा वेगवान एक्सप्रेस निघाले सोमा. आखूड टप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता, 9 सेकंडला थ्रो केलाय आणि तिथे हिमांशू अगदी जाळ्यामध्ये अडकणार होता, परंतु परत फिरलाय आणि क्रीज मध्ये पोहोचलाय. महत्वाचा कॉल तिथे पाहायला मिळाला भरत आणि हिमांशूच्या माध्यमातून, कारण विकेट महत्वाचे आहेत अंतिमच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर धावफलक जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवरती. 1 to go. संयम ठेवलाय, थोडासा संयम ठेवलाय या मॅच मध्ये. उछाल दिया, स्क्वेअर कट, अगदी डीप पॉइंटला 1 सेकंड बाउन्सला निघून जातोय. अगदी येतील 4 4 4 येईल चौकार. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची हमरी तुमरी संपली आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 7 धाबा आशिष. नक्कीच 7 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. इथून आपण जर समीकरण पाहायला गेलं
तर येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. एक मोठं आव्हान आहे, परंतु मिडल ओव्हरमध्ये तिथे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकासाठी सूरजला प्राचारण केलंय. मिडल ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी राहील हे बघायचं आहे, परंतु स्ट्राईक रेंजला हिमांशू आहे. हिमांशू हा ताकदवर खेळाडू आहे. या मॅच मध्ये शक्ती की युक्ती हा हिमांशूचा खेळ आहे. बऱ्याचदा बरेचसे युद्ध युक्तीच्या जोरावरती जिंकले जातात. या मॅच मध्ये काय, कारण की पायात जेव्हा काटा घुसतो तेव्हा तू तलवार नाही काढू शकत, तुला काढायची आहे अर्थातच सुई. या मॅच मध्ये एका बाजूला वेगवान गोलंदाज सूरज, दुसऱ्या बाजूला हिमांशू. वॉट अ मॅच, अप्रतिम सामना रंगला. या मॅच मध्ये लफ केला जातोय हवेमध्ये, कॅचचा कॉल दिलाय. चेंडूच्या खाली कॅच पकडणं गरजेचं होतं. हिमांशूची कॅच होती, कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वाची कॅच, कॅच पकडा, मॅच जिंका. कॅचेस इम्पॉर्टंट आहेत. नक्कीच क्रिकेटची परिभाषा आहे कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच होती का मॅच होती येणारा काळ सांगून जाईल, परंतु इथे समीकरण आता बदललंय. येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत. 9 बॉल अजूनही 34 धावांची गरज आहे. 9-34चं समीकरण मात्र पाहायला मिळतंय. सूरज पुन्हा एकदा सज्ज झालाय, समोर हिमांशू आहे. फ्लिप केलाय बॉलला, अकूट टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली आहे. मिड विकेट मधून सोमा आलाय वेगाने. फेकी अगदी बरोबर पाहायला मिळते, एकच धाव. अगदी आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय. कुठलाही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये आणि सूरजला त्याचसाठी मात्र मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी बोलवलंय. अप्रतिम संयम ठेवलाय, संयम. वाईट वेळेमध्ये जो संयम ठेवतो, संघर्षाच्या भट्टीमध्ये जो भाजून निघतो ना, एक दिवस तोच मार्केट गाजवतो, हेही लक्षात ठेव. जर संयम ठेवला तर या मॅचचं इक्वेशन भाई बनू शकता, हे खरं आहे. सूरजचा पुढचा बॉल, भरतचा फ्लिप केलाय क्लिक आणि तिथे ठोकलाय 6. भरत आलाय परत रंगात आणि ढंगात, दे धडक बेधडक हा फटका आलाय एकदम कडक. तू गौतमीचा फॅन आहे? नाही, आम्ही या भरतचे फॅन आहोत. नाद आहे क्रिकेटचा, वेड आहे क्रिकेटचा. कमबॅक झाला, हॅशटॅग धप्पा दिला. ड्राईव्ह केला डीपेक्षा कव्हर रिजनला, खेळाडू वेगानं जरूर जातोय डाऊन दी ग्राउंड. चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावसाठी नकार दिला, फेकी चांगली केली. एक धाव महत्वाची आहे. मांग के कोई नहीं देंगा, मांग के कोई नहीं देंगा, छीन के लेना पडेगा. मॅच चांगली बनली आहे. समीकरण 6 चेंडू 26 धावा, 26 धावा 6 चेंडू. व्हॉट अ मॅच. महत्वाचा चेंडू या मॅचचा, इम्पॉर्टंट चेंडू या मॅचचा. शेवटचा बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय, जास्त काही मिळणार नाहीये तिथे. फक्त आणि फक्त एकच धाव मात्र मिळेल. येस अंपायर, इट्स अ थर्ड अंपायर. बॅट्समनने घेतलाय विमर साठी. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिलाय. आता गोशरवाडी टीमनं रिव्ह्यू घेतलाय, असंही तुला एक रिव्ह्यू येतो. तो घरी जाऊन कुठे त्याची भाजी बनवायची आहे. घेऊयात रिव्ह्यू, करूयात चेक, बघूयात हा चेंडू कमरेच्या वर आहे का. नक्कीच टेक्निकल टीम अगदी ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी, नक्की घडलंय काय. हा बॉल कुठे रिलीज झालाय, कमरेच्या वरती आहे का कमरेच्या खालती आहे की डीप गेलाय. खूप खाली आहे, खूप खाली आहे. इट्स अ फेअर बॉल. पूर्ण पिक्चर क्लिअर आहे भाई. कुणाल किती पाहिजे, किती पाहिजे, किती पाहिजे, किती पाहिजे. 5 चेंडू 25. तो सांगतो 5 चेंडू 25. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. त्याला टेन्शन आलंय, तुला टेन्शन आलंय, मला टेन्शन आलंय. या टेन्शनच्या वातावरणामध्ये ही मॅच आणखीन तांपली. काय प्रेक्षक आहे. तेजस कॅमेरामॅन, बाहुबली, प्रेक्षक थोड्या वेळानं दाखव दादा तू. वॉट अ मॅच यार. आमचा तेजस या मॅचचं संपूर्ण कॅमेरा बघ करतो आणि सगळे प्रेक्षक दाखवले जाणार. बाबुराव पाटीलचा चेंडू, चेंडू पडला, गती परिवर्तन, तोडा फसला जातोय. वॉट अ मॅच. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान, उधवणे टीम आणि निलेश दादा आणि संपूर्ण उधवणे टीम यांचं आयोजन आवडलं असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो.
खूप छान आयोजन निलेश दादा आणि उदवणे टीम. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट खूप छान पासला गेलाय. चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली, हवेमध्ये हेकावे घेणारा चेंडू रंग बदलून फसला या मॅच मध्ये. ऑल मॅच यार. 3-24. लफकाण्याचा प्रयत्न टॉप एजला. बाबूराव पाटीलच्या फिरकीची जादू आज चालली आहे. फटाके तयार ठेवा. येस, कदाचित या राजेश कुराडेला ओपनिंगला आला नाही त्याबद्दल काय बोलशील? राजेश कुराडे ओपनिंगला यायला पाहिजे होता का? नक्कीच राजेश दादाला कुठेतरी बोलवलं पाहिजे होतं, परंतु राजेश ने मात्र भरत आणि हिमांशूवरती जबाबदारी दिली होती. परंतु आज आता मैदानाच्या आतमध्ये जे रिटायरमेंट घेत आहेत त्यांच्यासाठी ही मॅच भरपूर महत्वाची असेल. महत्वाची, कारण की राजेश मागे थांबलाय. हुकुमचा एक्का जर पत्त्यात तो हातातच ठेवला, तो वेळेवरती बाहेर काढला नाही, हुकुमचा एक्का नंतर जळून जातो, पान जळून जातं. त्या पद्धतीने राजेश हा मागे थांबला. फायनल मॅच मध्ये चुकीचा कॉल झाला आणि अर्थातच सुरेश दादासाठी रिटायरमेंट मॅच. शेवटचे काही चेंडू ते खेळत आहेत. हा पहा, संतोष दादा क्रिकेट जपणारा खेळाडू आहे आणि त्यानं खऱ्या अर्थानं शुभेच्छा दिल्या, त्यांचा रिस्पेक्ट ठेवून ते खऱ्या अर्थानं आशीर्वाद घेतला. ज्या व्यक्तीनं गावासाठी गेले कित्येक वर्ष क्रिकेटसाठी जीवाचं रान केलं, वेळ दिला, ते आज रिटायरमेंटचे या काही चेंडू खेळत आहेत. इट्स अ नो बॉल. रिटायरमेंट मध्ये ऑफर देखील असते, ती भेटली आहे. नो +1, 2 धावा. येस, गुड डिसिजन अंपायर. आणि हे नियम बदललेत आशिष. तुझं नियमाचं पुस्तक खोललंस तर हा चेंडू जात असताना कमरेच्या वरून गेला, सो अंपायर हा नो देणार. हा जे चेंडू जेव्हा डायरेक्ट येतो तेव्हा या चेंडूवरती फलंदाजाला आउटही दिलं जातं. मात्र पहिलं काय झालंय, पहिला कमरेच्या वरती आलाय, हा नो बॉल आहे. त्यानंतर तो बेल्स घेऊन गेलाय. शेवटचे काही चेंडू. वा, उधवणे टीम, जिंती टीम आणि उधवणेचं आयोजन, काय यांचं नातं गोतं पूर्णपणे फिक्स झालंय. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर डिक्लेअरमध्ये 1 धाव आपल्या कारकिर्दीमधला शेवटचा एक चेंडू खेळून घेतील. ही मुवमेंट चांगली आहे. एक चेंडू शेवटचा खेळून घेतील. मला वाटलं हिमांशू बॅटिंग मागतोय की काय. नाही हिमांशू, देऊ दे. एक शेवटचा एक चेंडू आहे महत्वाचा. शेवटचा चेंडू आणि या ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट उधवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025 चा मानकरी आई नवलाई देवीचा आशीर्वाद घेऊन जिंती टीम चॅम्पियन. सुरेश दादा, हॅट्स ऑफ. तुम्ही आतापर्यंत गोशेटवाडी गावाला दिलेलं क्रिकेटचं प्रेम, या गोशेटवाडी टीम साठी हॅट्स